नमस्कार मैत्रिणींनो, आज मी तुम्हाला पुरणपोळी कशी लाटायची ते दाखवणार आहे। तर न फाटता पुरणपोळी आपण कशी गोल करायची ते बघूया। तर त्यासाठी पुरण व्यवस्थित वाटून घेणं आणि कणिक चांगलं मळणं हेही तितकंच महत्त्वाचं आहे। नाहीतर कणिक भिजली नसली किंवा पुरण मोठं वाटलं तर पोळी फुटते आणि ते लाटायला पण येत नाही। तर त्यासाठी दोन्हीही व्यवस्थित येणं खूप महत्त्वाचं आहे। कणकीचा छोटा गोळा करून त्याची गोल फिरवून अशी बारीक वाटी केली आणि त्यानंतर त्याच्यामध्ये मी पुरण भरून घेतलं। त्यानंतर असं गोल गोल करून त्याचा निमुळता भाग करून तो आतमध्ये असा दाबून घ्यायचा। थोडा हातावर पसरून घेतला आणि पिठामध्ये घुसवून साईडला ठेवून दिला। तर कधी कधी काय होतं, पोळी लाटताना पुरण एका साईडला येतं आणि एका साईडला फक्त चपातीसारखी कणिक राहते। तर ते टेस्टला पण छान पुरणपोळी लागत नाही आणि लाटताना पण पुरण बाहेर येतं। तर त्यासाठी ही वाटी एकसारखी करून घेणं आणि मध्यभागी पुरण ठेवून व्यवस्थित दाबून असं भरून घेणंही तितकंच महत्त्वाचं आहे। चौबाजूने व्यवस्थित दाबून पुरण बसवलं की पुरण पोळीमधून बाहेर येत नाही आणि लाटताना व्यवस्थित लाटता येते। तर इथे बघू शकता असा व्यवस्थित मी गोळा करून घेतला। जर कणकेची वाटी व्यवस्थित केली तर पुरण जास्त बसतं आणि पुरणपोळीमध्ये जर पुरण जास्त असेल तर पोळी खायला खूप मजा येते। जर पोळीमध्ये जर नावाप्रमाणे पुरणपोळी जर पोळीत पुरणच नसेल तर ती पोळी खाण्यात अजिबात मजा येत नाही। तर इथे मी गोळा पिठामध्ये थोडा घुसळून घेतला आणि दोन्ही हाताने अलगद असा गोल फिरवत पोळी लाटून घ्यायची। तर पोळी लाटताना जास्त दाबायचं म्हणजे दाब द्यायचा नाही, नाहीतर पुरण बाहेर येतं आणि पोळी फाटली जाते। तर इथे बघू शकता असे चौबाजूनी पुरणपोळी गोल अशी लाटून घ्यायचे। तर इथे बघू शकता आपलं पुरण पोळीमध्ये चौबाजूनी पसरलेलं आहे, एका साईडला बिलकुल आलेलं नाही आणि गोल अशी पातळ पुरणपोळी लाटून घ्यायची। आता तव्यामध्ये आपण थोडं तूप घालून घेतलं। तर पहिल्यांदा उलटताना पण हळू उलटून घ्यायचे, नाहीतर काय होतं उलटून पोळीमध्ये घुसलं की मग पोळी फाटते। तर व्यवस्थित असं हे करून घ्यायचं आहे। तर एकदम अशी लुसलुशीत मऊ पुरणपोळी आपली तयार झालेली आहे। तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा आणि आवडला तर एक सबस्क्राईब करा। तर ह्या पद्धतीनेच आपण बाकीच्या पुरणपोळ्या लाटून घेणार आहे। तर पुरणपोळी लाटताना पातळ लाटायची आहे, एकदम टम्म अशी फुगते। वरून तूप सोडायचं आहे, कारण साजूक तुपातील पोळी खायला खूप टेस्टी आणि एकदम खमंग अशी लागते। तर इथे बघू शकता आपली पुरणपोळी कशी टमटमीत फुगलेली आहे, कुठेही फाटलेली नाही, त्यातील पुरण बाहेर आलेलं नाही। नाही काय होतं पोळी फाटली की त्यातील पुरण तव्यामध्ये पसरतं आणि ते करपतं। तर अशा सर्व आपल्या पोळ्या तयार आहेत आणि आज ऑफिसमध्ये टिफिनमध्ये दिलेल्या आहेत। वरून थोडं साजूक तूप घालायचं म्हणजे दिवसभर मऊ राहतात। तर ह्या पद्धतीने आपली पुरणपोळी तयार आहे। तर हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि आवडल्यास एक सबस्क्राईब करा। धन्यवाद।